सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या यूट्यूबसाठी अशा प्रकारचा फिरणारा लोगो कशाप्रकारे बनवायचा आहे, तो आपण समजून घेणार आहात. आपण विविध टीव्ही चॅनल जर पाहिले त्यासाठी असा लोगो वापरला जातो. पण त्यासाठी आपण काय करायचं, क्रोम ब्राउझरमध्ये जायचं. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर आपण या ठिकाणी 3D GIF मेकर हे काय करायचं, सर्च करायचं आहे. 3D GIF मेकर हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल, त्या वेबसाईटवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारचे ॲनिमेशन येणार आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार फिरणारे ॲनिमेशनचे दिसणार आहेत. त्यापैकी आपल्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलसाठी जो फिरणारा लोगो आपल्याला बनवायचा आहे तो कशाप्रकारे आकर्षक होईल यासाठी आपण ॲनिमेशन काय करायचे आहे, निवडायचे आहे. या ठिकाणी 360 स्पिन हा ॲनिमेशन घेतलेला आहे. आपल्याला जर हा ॲनिमेशन नको असेल, वेगळं ॲनिमेशन पाहिजे असेल तर त्यावर आपण क्लिक करूया. आणि या ठिकाणी आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन दिलेले आहेत. आपण आपल्या यूट्यूब चॅनलसाठी 2D असेल, 3D असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बॉटम टू स्क्रोल आहे, बॉटम टू पिरॅमिडचं आहे, हॉरिझॉन्टल वेव्ह आहे, असे अनेक या ठिकाणी ॲनिमेशन दिलेले आहेत. त्यापैकी आपण एक ॲनिमेशन या ठिकाणी काय करायचं आहे, निवडायचं आहे. तर आता आपण या ठिकाणी 180 स्पिन हा ॲनिमेशन निवडला आहे. तर आता या ठिकाणी आपण आपल्या यूट्यूबचा जो लोगो आहे तो काय करायचा, ती इमेज या ठिकाणी आपण अपलोड करायची आहे, जी की PNG इमेज पाहिजे. तर आता आपण मी माझ्या यूट्यूब चॅनलची या ठिकाणी PNG इमेज जी आहे ती या ठिकाणी मी अपलोड करत आहे. अपलोड केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्या यूट्यूबचा लोगो फिरताना दिसत आहे. आता हा वन साईड आहे. यामध्ये आणखी आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत, आपण ते देखील पाहूया. पण खाली जर पाहिलं तर आपण या ठिकाणी साईज देखील आपण कमी जास्त करू शकतो. त्यासाठी आपल्या खाली साईज हा टॅब दिलेला आहे, त्यावर आपण साईज त्या टॅबवर आपण क्लिक करून कमी जास्त साईज देखील याची अशा प्रकारे करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की हा जो लोगो फिरतो त्याची स्पीड खूप जास्त आहे, तर ती स्पीड देखील आपण कमी किंवा जास्त करू शकतो. त्यानंतर खाली जर पाहिलं तर आणखी एक टॅबला टोटल फ्रेम्स, ती देखील आपण कमी किंवा जास्त आपल्याला करता येते. त्यानंतर खालचा जर चौथा टॅब पाहिला तर आपल्याला एक टॅब दिसत आहे, त्यामध्ये झूम देखील कमी जास्त करता येतो. त्यानंतर खाली आपल्याला एक टॅब दिलेला आहे साईड टू. तर आता जो आपण लोगो बनवलेला आहे तो आपला एक साईडचा आहे, वन साईड आहे, त्यावर आपण साईड टूवर क्लिक करून आपण यूट्यूबचा जो हा लोगो असतो तो देखील आपण या ठिकाणी पेस्ट करू शकतो. तर साईड दोन्ही देखील आता 1 आणि 2 वर आपण देखील वेगवेगळ्या प्रकारचे आपले लोगो पेस्ट केलेले आहेत. त्यामुळे आपला जो यूट्यूबचा लोगो हा फिरणारा तयार झालेला तो अशा प्रकारे आपल्याला आकर्षक दिसतो. अशा प्रकारे 360 स्पिन आपला हा यूट्यूबचा फिरणारा लोगो तयार झालेला आहे. आपल्याला जर आणखी वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन या ठिकाणी पाहिजे असतील तर वेगवेगळ्या ॲनिमेशन टॅबवर आपण क्लिक करून आपण आकर्षक प्रकारे आपला फिरणारा लोगो तयार करू शकतो. आता पहा 360 स्पिन आपल्याला हा यूट्यूबचा लोगो आपण या ठिकाणी फिरणारा बनवलेला आहे. त्यानंतर आणखी जर आपल्याला वेगळ्या प्रकारे बनवायचा असेल तर आपण ॲनिमेशन टॅबवर क्लिक करून वेगळ्या बनवू शकतो. वरच्या बाजूला आपल्याला डाउनलोड GIF हा एक टॅब दिलेला आहे. तर आता आपण हा आपल्या यूट्यूबचा जो फिरणारा लोगो बनवला आहे तो आपण आता डाउनलोड करून घेऊया. डाउनलोड या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारे आपल्या यूट्यूबचा आकर्षक असा फिरणारा लोगो तयार झालेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. असेच नवनवीन टेक्निकल व्हिडिओ शिकण्यासाठी आपण आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.